नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंडिता रमाबाई यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? बावनकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सावित्रीबाई फुले यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? कोणत्या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया या देशाने फेसबुकवर पूर्णपणे बंदी घातली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? भारताची 23वी महिला ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रियंका नुटक्की हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? महाराष्ट्र सरकारने 2022 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महिला शेतकरी सन्मान वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाजी भुसे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? भारताचे कृषी मंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 नरेंद्र सिंग तोमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 100 कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? 100 कोटी करोना लस प्रतिबंधक लस देणारा भारत जगातील कितवा देश ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा देश ठरला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, 100 कोटी करोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता? 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लस देणारा जगातील पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण? ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिताली राज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? 2021 वर्षाचा महाराष्ट्रातील किती महिलांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 के तातेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? चंद्रपूर जिल्ह्यातील कनाळगाव येथे महाराष्ट्रातील कितवे अभयारण्य घोषित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 50वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? अंडर 19 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळेस जिंकलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? भाषा या नामाचे अनेक वचन कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भाषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तो सुंदर पक्षी आहे या वाक्यातील सुंदर हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 कर्तरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, आता पाऊस थांबला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता पाऊस थांबला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 विद्यार्थी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? दशभुजा हा कोणत्या प्रकारचा समास आहे? तर ऑप्शन क्रमांक 4
बहुव्रीही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 देवनागरी लिपीमध्ये केले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? केसाने गळा कापणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 4 विश्वासघात करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? एकच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या बंधूंना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सहोदर म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जो देशासाठी बलिदान करतो तो डॅश डॅश म्हणतात. जो देशासाठी बलिदान करतो तो त्याला डॅश डॅश म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 हुतात्मा म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, मराठीत एकूण किती विभक्ती मांडल्या आहेत? मराठीत एकूण किती विभक्ती मांडल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 8 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रपट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. वर्तमान काळाचे योग्य क्रियापद ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 जिंकते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत च्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? क्ष व ज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 3 एक वचनी असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. काखेत कळसा डॅश डॅश वळसा ही म्हण पूर्ण करा. तर ऑप्शन क्रमांक 2 काखेत कळसा गावाला वळसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. खालीलपैकी डॅश डॅश हा पृथ्वीचा समानार्थी शब्द नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 सरिता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? नंदुरबार जिल्ह्यातील तोरणामाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835ला कोठे स्थापन झाले? भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835ला कुठे स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 कलकत्ता या ठिकाणी झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता? तर ऑप्शन क्रमांक 2 किसान का नाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? खालीलपैकी कोणते राज्य भारताच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? भारताने पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रीडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्वालियर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, डॅश या भागातील पठार मेवाड व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. डॅश या भागातील मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लसीकरण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा,
मिताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोबर 2019मध्ये कोणत्या देशात आले होते? मिताग नावाचे चक्रीवादळ ऑक्टोबर 2019मध्ये कोणत्या देशात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 तैवान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 1 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? तर ऑप्शन क्रमांक 4 रहमत खान यांनी पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम वापरला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? खालीलपैकी कोणता क्रांतिकारक विचाराने नास्तिक व समाजवादी होता? तर ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोंडानं काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? कोंडा काढलेल्या धान्यातून लोह व डॅश मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कॅल्शियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वस्तूमधील गुरुत्व बल हे त्याच्या डॅश असते? वस्तूमधील गुरुत्व बल हे त्याच्या डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 4 वस्तुमानाशी समानुपाती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 उकळत्या पाण्यात सतत उष्णता दिली असता डॅश होते? उकळत्या पाण्याला सतत उष्णता दिली असता डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 3 च्या तापमानात बदल होत नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? मोजता येणार नाही असे त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अगणित म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 आचल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गद्य म्हणतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅश विषय आहे? भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ हरगोविंद खुराना यांचे संशोधन डॅशच्या विषयी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कृत्रिम जनुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून कोणत्या देशाचा विक्रम मोडला? तर ऑप्शन क्रमांक 3 रशिया या देशाचा विक्रम मोडला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 जूल हे कशाचे एकक आहे? जूल हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जूल हे कार्याचे एकक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? बायोगॅसमध्ये सर्वाधिक प्रमाण कशाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 1 मिथेनचे असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चांदीची संज्ञा काय आहे? चांदीची संज्ञा काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 Ag ही चांदीची संज्ञा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 छायाचित्रण उद्योगात करतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? कंठस्थ ग्रंथीतील बिघाड ओळखण्यासाठी कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक आयोडीन 131 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? वांझपणा कशाच्या कमतरतेमुळे येऊ शकतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ई जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वांझपणा येऊ शकतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकते? खालीलपैकी कोणत्या रक्तगटाचे रक्त सर्व रक्तगटाच्या मनुष्यात देता येऊ शकतं? तर ऑप्शन क्रमांक 4 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलिओ हा रोग विषाणूमुळे होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचे पान हे संयुक्त पानाचे उदाहरण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बाभूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले?
मेंडलने कोणत्या रोपावर आनुवंशिकतेचे प्रयोग केले? तर ऑप्शन क्रमांक 1 वाटाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यासाठी प्रसिद्ध असलेले श्रीहरिकोटा ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. पाण्यामध्ये हे प्रमुख घटक असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 ऑक्सिजन व हायड्रोजन असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. मुर्दूस हा रोग या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर ऑप्शन क्रमांक 4 ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? भारतातील खालीलपैकी कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हसन कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 क जीवनसत्वाचा अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? क जीवनसत्वाच्या अभावी खालीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सरकार ही हा रोग होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 मधुमेह हा रोग संसर्गजन्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 सजीवांचे आंतररचनाचे अभ्यास करणारे शास्त्र कोणते? सजीवांचे आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 ॲनाटॉमी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 रेडियमचा शोध कोणी लावला? रेडियमचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 मेरी क्युरी यांनी रेडियम शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरचूद हे कॉपर सल्फेटचे मराठी नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? खालीलपैकी कोणते बलाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूटन हे खालीलपैकी बलाचे एकक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? खालीलपैकी कोणते भूमिगत खोड आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बटाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कशामध्ये तंतुमय अंगतूक मूळ असते? खालीलपैकी कशामध्ये तंतुमय म्हणजेच अंगतूक मूळ असते? तर ऑप्शन क्रमांक 2 गहूमध्ये असते. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विजेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. विजेचा दाब मोजण्यासाठी डॅश डॅशचा वापर केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 व्होल्ट मीटरचा वापर केला जातो. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? डॉट्स ही उपचार पद्धती कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्षयरोगाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश डॅश अंधारात चमकतो. डॅश डॅश अंधारात चमकतो. तर ऑप्शन क्रमांक 4 फॉस्फरस हा अंधारात चमकतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अंतराचे एकक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 टी व्हीशी संबंधित संज्ञा कोणती? टी व्हीशी संबंधित संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 DTH हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला होता. पहिला अणुस्फोट पोखरण येथे डॅश डॅश साली करण्यात आला होता. तर ऑप्शन क्रमांक 2 मे 1974 साली करण्यात आला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सर्वात कठीण वस्तू कोणती? सर्वात कठीण वस्तू कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात कठीण वस्तू ही हिरा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 फेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. फेसमेकर हे डॅश डॅशचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 हृदयचा त्रास होणाऱ्या रुग्णांकरिता वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? हृदयरोगासाठी उपयुक्त असे सफोला खाद्यतेल कोणत्या पिठापासून तयार केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 करडईपासून तयार केले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कार्बनचे सर्वात कठीण
रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हे कार्बनचे सर्वात कठीण रूप आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? धुन्याचा सोडा या संयुगामधील रासायनिक पदार्थ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 सोडियम कार्बोनेट हा धुन्याचा सोडा यातील संयुगामधील रासायनिक पदार्थ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 हेलियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 Cu हे कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? सोने पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 Au ही सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 विमानाचा शोध हा राईट बंधू या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? भूकंप मापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सिस्मोग्राफ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण? महात्मा ज्योतिबा फुले यांना प्रभावित करणारा विचारवंत कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थॉमस पेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजशाने उपोषण केले. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी डॅजशाने उपोषण केले होते. तर ऑप्शन क्रमांक 4 साने गुरुजी यांनी उपोषण केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजशा साप्ताहिकातून लिखाण केले. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने डॅजशा साप्ताहिकातून लिखाण केले. तर ऑप्शन क्रमांक 2 प्रभाकर या साप्ताहिकातून लिखाण केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? बाबा आमटे यांच्या कर्मभूमीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 2 आनंदवन हे बाबा आमटे यांचे कर्मभूमीचे नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो असले तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 येवला या ठिकाणी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 डॅजशा थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. डॅजशा थोर समाजसुधारकांची पुण्यातील सनातन्यांनी त्यांच्या हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 गुग अगरकर यांची पुण्यातील सनातन्यांनी हयातीतच प्रेतयात्रा काढली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण होते? महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सरच्या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर अभंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे. संत जनाबाई यांची समाधी डॅशडॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गंगाखेड या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 माहीभट या लेखकाने लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी हे संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल.